नमस्कार. अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बावधन पुणे येथील मराठी विभागाच्या या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापिका दुर्गा दगडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज यांत्रिकीकरणाच्या या जागतिकीकरणाच्या युगात वावरत आहोत आणि या युगामध्ये आपल्याला प्रत्येक माणूस हा आपल्या कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामात गुरफटलेला दिसतो आणि या युगामध्ये माणूस आपल्याला आपला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांचा वापर करताना दिसतो. पण या वाहनांच्या वापरामुळे गतीच्या अधीन होऊन वेगाच्या आहारी जाऊन माणूस कशा प्रकारे आपली अधोगती करतो किंवा आपल्या जीवनाचा ऱ्हास करून घेतो आणि ही अधोगती थांबवण्यासाठी, आपल्या जीवनाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, या सर्वांचं विवेचन लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या वेगवशता या पाठातून व्यक्त केलेले आहे. चला तर मग आज आपण अभ्यास करणार आहोत विभाग 1 गद्य वेगवशता. लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले, जन्म 1927 ते मृत्यू 2010. या वेगवशता या पाठाचे आपण 3 भागामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आज आपण भाग 1 हा अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, वेग म्हणजेच गती, स्पीड. वशता म्हणजेच अधीन जाणे, अधीन होणे म्हणजेच आहारी जाणे. वेगवशता म्हणजेच गतीच्या अधीन जाणे. सुरुवातीला आपण वेगवशता या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा परिचय अभ्यासणार आहोत. हे नामवंत वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक होते. देशात आणि विदेशात अनेक विषयावर व्याख्यानमाला त्यांनी गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे त्यांनी व्याख्याने दिलेली होती. आपण यांची बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहूया. हे मराठी वक्ते आणि प्रसिद्ध लेखक होते. यांचा जन्म साताऱ्यातील कलेढोण येथे 15 जुलै 1927 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनुसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले बंधू लष्करी अधिकारी तर दुसऱ्या क्रमांकावरील थोरले बंधू हे प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. विटा या लहान गावात शिवाजीरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले. राजश्री शाहू महाराजांच्या बोर्डिंगच्या कमो आणि शिकाया योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या ILS लॉ कॉलेजातून घेतली. थोरले भाऊ बाबासाहेब भोसले यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली. आपण त्यांची अध्यापकीय कारकीर्द पाहूयात. फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास 1957 मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे 25 वर्षे प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. 1988 ते 91 या काळात त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पद सांभाळले आणि पुण्यात शिवाजीराव भोसले या नावाची एक सहकारी बँक आहे. त्यांचं वक्तृत्व. शिवाजीराव भोसले एक सुपरिचित व्याख्याते होते. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्यान देत आणि त्यापैकी काही व्याख्यानमाला अशा: वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी व्याख्यानमाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला वगैरे. कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक उभारण्यासाठी
शिला स्मारक समितीच्या वतीने शिवाजीराव भोसले यांनी देशभर व्याख्यानमालांचे आयोजन केलेले होते. आपण यांना मिळालेले पुरस्कार पाहूयात. राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराव स्मृती पुरस्कार फलटण या दोनही पुरस्काराने प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सन्मानित होते. स्मृती पुरस्कार पुण्याची प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती ही दरवर्षी 15 जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार ही प्रदान करते आणि आजवर पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2012ला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, 2013 शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, 2014 साहित्यिक दमा मिराजदार, 2015 सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, 2016 डॉक्टर हविसर देसाई, 2017 फादर फ्रान्सिस दिब्रिटो, 2018 माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि 2019 संत साहित्याचे आणि लोकसाहित्यांचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉक्टर रामचंद्र देखणे. आता आपण यांची साहित्य संपदा पाहूयात. कथा वक्तृत्वाची चिंतन, जीवनवेध, जागर खंड 1 व 2 म्हणजे प्रस्तुत पाठ हा जागर खंड 2 मधून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, प्रेरणा, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, स्वामी विवेकानंद चरित्र, हितगोष्टी अशा प्रकारची आपल्याला यांची साहित्य संपदा पाहायला मिळते. चला तर मग आपण वेगवशता या वैचारिक पाठाची पार्श्वभूमी पाहूया. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलेले आहे. वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचवून कामे करावी लागतात. हे जरी खरं असलं तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात आणि ह्याची लेखकाला हे वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने ही माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते आपण वेगवशता या पाठातून पाहणार आहोत. चल तर मग सुरुवात करूया. वेगवशता. लेखक म्हणतात, वेग हे गतीचे रूप आहे. वेग म्हणजेच गती, स्पीड. विद्यार्थ्यांनो, वेगाशी आपण सर्वच अवगत आहोत, कारण आपलं सर्वांचं जीवन हे एक सतत धावणे असते आणि त्या धावण्यालाच आपण गती असे म्हणतो. पुढे लेखक म्हणतात, आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. मग स्थिती म्हणजेच एक विशिष्ट स्थान, पोझिशन. लेखकाला इथं सांगायचं आहे, आपल्या कामाचं ठिकाण आपल्या घरापासून जर दूर असेल तर त्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची आपली गती ही जास्त असणार आहे, परंतु आपल्या कामाचं ठिकाण हे आपल्या घराजवळ असेल तर ते पोहोचण्याची गती ही साहजिकच आपली ही थोडी कमी असणार आहे. म्हणजेच स्थितीनुसार आपली गती ही निश्चित आहे. त्यामुळे लेखक इथे सांगतात, आपले जीवन हे स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. पुढे लेखक सांगतात, थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. जीवनचक्र म्हणजेच रोज न चुकता मानवाकडून केल्या जाणाऱ्या क्रिया. लेखकाने आपल्या जीवनाचे हे तीन भाग केलेले आहे. पहिला थांबणे, दुसरा चालणे आणि तिसरा धावणे. आणि या प्रकारे आपलं हे जीवनचक्र चालतच आहे, कारण मानव हा काही गोष्टीसाठी थांबत आहे,
ज्या ठिकाणी चालायचं त्या ठिकाणी चालत आहे, ज्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे त्या ठिकाणी तो थांबतही आहे. हे जीवनचक्र लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या न चुकता मानवाकडून रोज केल्या जातात. पुढे लेखक सांगतात, आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. मग विचार म्हणजेच थॉट आणि प्रगती म्हणजेच विकास, प्रोग्रेस. आपली विचार जर योग्य असेल आणि त्या योग्य विचारांना जर योग्य गती असेल तर साहजिकच आपली त्या ठिकाणी प्रगती होणार आहे, आपला विकास होणार आहे. मग पुढे लेखक सांगतात, ती विचारांची गती असते आणि गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. लेखक सांगतात, माझे विचार योग्य आहे आणि ते विचार मी योग्य गतीच्या साहाय्याने पुढे जात आहे, पण ती जाण्याची दिशा मात्र माझी योग्य असेल तरच माझी प्रगती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच लेखक या ठिकाणी सांगतात, भविष्यामध्ये मला काय व्हायचं आहे हे जर माझं निश्चित असेल तर साहजिकच माझी प्रगती होणार आहे. पण भविष्यात मला काय व्हायचं हे माझं ठरलेलं जर नसेल, निश्चित जर नसेल आणि त्याप्रकारे मी विचारही करत नसेल तर त्या ठिकाणी माझी प्रगती होणार नाही, माझी अधोगती त्या ठिकाणी होणार आहे. मग पुढे लेखक सांगतात, दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. बरोबर आहे. योग्य विचार, योग्य गती आणि योग्य दिशा नसेल तर त्या ठिकाणी आपली अधोगती ठरणार आहे. मला दिल्लीला जायचं आहे आणि मी मद्रासच्या मार्गाने वेगाने जात जर असेल तर साहजिकच त्या ठिकाणी माझी दिशा ही चुकीची आहे. गती जरी माझी योग्य असली पण दिशा चुकीची आहे आणि दिशाविहीन गती ही आपली अधोगती ठरते. दिशाविहीन म्हणजेच कोणतीच निश्चित दिशा नसते आणि अधोगती म्हणजेच पतन, दुर्दशा, दुर्गती, अप्रगती. त्यामुळे मला प्रगती जर करायची असेल तर योग्य विचार आणि त्या योग्य विचारांना योग्य गती आणि या योग्य गतीला ज्यावेळेस योग्य दिशा असेल तेव्हाच मी माझी प्रगती करू शकणार आहे. पुढे लेखक सांगतात, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आपण जर घराबाहेर पडलो तर आपल्याला पाहायला मिळतं. विलक्षण म्हणजे अद्भुत, फॅन्टॅस्टिक. प्रत्येक काम करण्यासाठी वेळोवेळी ही माणसाकडून घाई केली जाते. माझं काम मी कसं वेळेत पूर्ण करेल आणि त्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं रस्ते ही वाहनांनी व्यापलेले असतात. आपल्या भागातील, आपल्या जिल्ह्यातील हायवे रस्ते जर आपण पाहिले तर आपल्याला विनाकारण गर्दी केलेली वाहने त्या ठिकाणी दिसतात. ही सर्व वाहने आपल्याला सर्व रस्ते आपल्याला वाहनांनी व्यापलेले दिसतात. मग लेखक पुढे सांगतो, माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. जेव्हा सकाळी माणूस बाहेर पडतो, आपली सर्व कामे पूर्ण करून ज्यावेळेस घरी परततो, घरात जेव्हा गेल्यावरती तो विश्रांती घेतो तेवढाच वेळ तो काहीतरी स्थिर असतो. स्थिर म्हणजे अचल, स्टेबल. मग पुढे लेखक सांगतो, एरवी गतिपायी तो अगतिक होतात. अगतिक म्हणजे असहाय्य, निराधार. पुढे लेखक सांगतात, अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वाहने पाहायला मिळतात. रेल्वे वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, वायू वाहतूक आहे, रेल्वे, विमाने, हवेवर वाहणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या. आणि ही जर सगळी पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्य कशाचं? तर लेखक पुढे सांगतो की ही वाहनं आली कोठून, आली कशी आणि आली कशासाठी. पुढे लेखक सांगतो, पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला. लेखक पूर्वीच्या इतिहासाचा या ठिकाणी उल्लेख करत आहे. पूर्वी लोकांनी प्रवास केला. मग ते कोणकोणती साधने वापरली तर बैलगाडी, घोडागाडी, उंट असेल, म्हणजे या सर्वांचा प्रवासासाठी वापर केला. परंतु
आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. लेखकाला हा प्रश्न पडलेला आहे. पूर्वी तर ही वाहने एवढी नव्हती, पूर्वी ही वाहने होती, पण आहे त्या वाहनांचा योग्य प्रकारे वापर केला जायचा. मग आत्ताची स्थिती वेगळी आहे, पण आज आपल्याला एवढी सगळी वाहने, त्या वाहनांना अवखळ म्हटलेलं आहे. अवखळ म्हणजेच काय? तर बेलगाम, उनाड, अनिर्बंध, आळा नसलेली. पण अशी वाहने आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. मग पुढे सांगतात, आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडाच असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. आपल्याला आपलं काम पूर्ण करायचं असेल, आपण घराबाहेर पडताना ते पायी चालत जाऊन ते पूर्ण करत नाही, त्यासाठी आपण वाहनावरती आरूढ होतो. आपल्याकडे वेळ थोडाच असतो, वेळ कमी असल्यामुळे आपण आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या वाहनाच्या गतीने पूर्ण करत असतो. मग पुढे लेखक सांगतात, आपलं जीवन दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला असते. मग जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी, आणि शेवटी गती ही घ्यावीच लागते. लेखक इथे सांगतात, आपलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपल्याला शाळेत जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल, कार्यालयात जायचं असेल, मंडईत जायचं असेल, तर ते आपल्या घराच्या वेगवेगळ्या दिशेला ती स्थानं आहेत. त्या ठिकाणी पोचायचं असेल तर आपण पायी चालत जाणार नाही. मग ही टोकं साधण्यासाठी साहजिकच आपण वाहनावरती आरूढ होणार आहोत, वाहनावरती स्वार होणार आहोत, आणि त्या ठिकाणी पोचण्यासाठी शेवटी आपल्याला गती ही घ्यावीच लागणार आहे. मग पुढे लेखक सांगतात, यथाप्रमाण गती ही गरज आहे. आपलं काम योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला वाहनासाठी ती योग्य गती असणं गरजेचं आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती ठरते. माझं काम जर वेळेत होणार असेल तर त्या ठिकाणी माझी ही गती अप्रमाण म्हणजेच प्रमाणापेक्षा अधिक, अवास्तव वास्तविक अपेक्षेपेक्षा अधिक, आणि अनावश्यक आवश्यक नसताना, गरज नसताना अशा प्रकारची जर माझी गती असेल, साहजिकच त्या वाहनावर आरूढ झालेल्या माणसामध्ये ती एक विकृती असते, असं लेखक या ठिकाणी सांगतात. पुढे लेखक म्हणतात, आपली कामे ही यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. मला माहीत आहे, माझं काम जर 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास या वेळेत जर पूर्ण होणार असेल, पण ज्या वेगाने मी जाईल त्या वेगात जर तो पूर्ण होणार असेल तर त्या ठिकाणी योग्य असा वेगच मला त्या ठिकाणी वापरावा लागेल. अनावश्यक वेग मला त्या ठिकाणी वापरता कामा नये. याचा सांग म्हणजे सहज करता येणे. योग्य गती असेल, योग्य वेग असेल तर त्या वेगाने मी योग्य वेळेत माझं काम पूर्ण करणार आहे. म्हणजेच काय, तर माझ्या जीवनाला आवश्यक एवढाच माझं काम पूर्ण होणार आहे, त्या वेळे इतकीच माझ्या वाहनाची गती असली पाहिजे. पुढे लेखक सांगतात, मग त्यापेक्षा जास्त जर गती असेल म्हणजेच त्यापेक्षा अधिक आवेग, आवेग म्हणजे अतिवेग, अधिक आवेग म्हणजे अक्षम्य वेग म्हणावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो. आवेग म्हणजे अतिवेग, अक्षम्य म्हणजे ज्याला माफ करता येऊ शकत नाही किंवा क्षमायोग्य असणे, आत्मघातकी म्हणजे स्वतःचा घात किंवा अथवा नुकसान करून घेणे. या ठिकाणी लेखक आजच्या पिढीला संदेश देत आहे की मला माझं काम योग्य वेळेत पूर्ण करायचं आहे, तर ते काम पूर्ण करण्यासाठी वाहनावर आरूढ होऊन योग्य गतीच्या साहाय्याने ते पूर्ण मी करणार आहे. परंतु त्या ठिकाणी मी अतिवेगाचा जर वापर केला, गतीच्या जर मी आहारी गेलो, तर त्या ठिकाणी साहजिकच अतिवेगाने गेल्यामुळे पुढे जाऊन माझा अपघात होण्याची शक्यता आहे, माझं नुकसान होण्याची शक्यता आहे, तथापि माझा स्वतःचा जीव जाण्याचीही शक्यता आहे. अशा प्रकारे लेखक वेगाच्या आहारी गेल्यानंतर काय होईल त्याचा परिणाम या ठिकाणी सांगतात. आपण आज अभ्यासले वेग
गती, स्थिती, वेगाचं स्वरूप आपण पाहिलं. त्यानंतर वेगाच्या आहारी गेल्यास होणारी परिस्थिती, आणि ही तुम्हाला समजली असं ग्राह्य धरून मी तुम्हाला स्वयंअध्ययनासाठी पुढील कृती देत आहे. तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. त्याचबरोबर काही शब्दार्थ आणि वाक्प्रचार मी यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत. पहा, वेग कशाचे रूप आहे, जीवन कशात विभागले गेले आहे, लेखकाने जीवनचक्र कशात म्हटले आहे, प्रगती संज्ञेला पात्र कधी ठरते, अधोगती कशाला म्हणतात, आजचे जीवन लेखकाच्या मते कसे आहे, लोक स्थिर केव्हा बसतात, लेखकाला कशाचे आश्चर्य वाटते, लेखकाला पूर्वीच्या आणि आजच्या जगप्रवासाबाबत काय वाटते, शहरी माणसांचे जीवन अशा दिशांना पसरले आहे हे लेखकाने कसे स्पष्ट केले आहे, माणूस वाहनांवरती केव्हा आरूढ होतो, लेखकाला यथाप्रमाण गती ही गरज आहे असे का वाटते, लेखक कोणत्या 3 प्रकारच्या गतींना विकृती मानतो, आणि जीवनाचा वेग हा किती असावा असे लेखकाला वाटते. चाल तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.